हॅलो. तर स्वागत आहे तुमचं मिनी व्लॉगमध्ये. आज आहे गौरीपूजन. आमच्या घरी गौरीपूजन कसं केलं जातं ते मी या व्लॉगमध्ये दाखवते, सो कंटिन्यू व्लॉग बघा. घराच्या दारात रांगोळी काढून त्यात लक्ष्मीची पावली काढली. तेथूनच गौरी घरात घेतल्या जातात. तर मी नैवेद्यासाठी मोदक बनवत होती. गौरीपूजनासाठी मी मस्त रेडी झाले. आज मी साडी नेसली होती. कशी वाटते? व लगेचच गौराईला सुद्धा आम्ही पूजनासाठी रेडी केलं. गौराईला घरात नेताना तिला सुपात बसवलं जातं. मग गौराईला आरती ओवाळून मध्ये घेतलं जातं. गौरीची पावलं हाताने चालवत चालवत घरात घेतलं जातं. पूर्ण घरात चालवली जाते. गौरीपूजन हे भाद्रपद महिन्यात असते. गौरी बहिणीला सोबत घेऊन येते असं मानले जाते. म्हणून काहीकांच्या घरी 2 गौरी असतात, तर काहीकांच्या घरी एकच गौरी आणली जाते. प्रत्येकाच्या रीतीप्रमाणे गौराईची पूजा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. घरात पूजा वगैरे झाली, आरती झाली व मी सुद्धा दर्शन घेतलं. आमच्या घरी सुद्धा 2 गौरी होत्या. एक पाना फुलांची होती व एक मुकुटवाली. घरातली पूजा वगैरे झाली व आमच्या मंडळात सुद्धा गौरी मातेचं आगमन झालं होतं. तर मग तिथे आम्ही आरतीसाठी गेले. मंडळात रात्री खूप जास्त धमाल केली व जे की ट्रेंडिंगला असलेलं सॉन्ग त्यावर सुद्धा आम्ही खूप भारी डान्स केला. रात्री जागरण केलं व निघाले घरी जाण्यासाठी. तर नेक्स्ट व्लॉग येतो आहे विसर्जनाचा, सो तो तुम्ही बघा. तर भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय.